नमस्कार मंडळी, आज आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावर माणूस ओळखण्यात तुमची ही चूक होते का? जो माणूस तुमच्या सुखात रोज पार्टी देतो तो संकटाच्या वेळी गायब होतोय का? आजकालची नाती माणसांचं स्टेटस बघून ठरवली जातात, मनाचा आदर बघून नाही। तर तुम्हालाही खऱ्या आणि खोट्या मित्रांमधील फरक ओळखायचा असेल तर थांबा, कारण पुढची 5 मिनिटे तुमच्या मित्रांचा सावलीसारख्या खोट्या मित्राचा खरा चेहरा समोर आहेत। पहिला आणि सर्वात मोठा नियम, मैत्रीत कधीही स्टेटस, पैसा किंवा श्रीमंती, गरिबी आड येत नाही। एक विचार करा, श्रीकृष्ण हे द्वारकेचे राजे होते, संपूर्ण विश्वाचे मालक होते, आणि सुदामा अत्यंत गरीब ब्राह्मण ज्यांच्या घरात 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती। पण जेव्हा सुदामा द्वारकेच्या महालात पोचले तेव्हा श्रीकृष्णाने त्यांचे पाय स्वतःच्या अश्रूने धुतले। त्यांनी हे पाहिले नाही की सुदामाचे कपडे फाटलेले आहेत, त्यांनी फक्त सुदामाचे शुद्ध मन पाहिले। खऱ्या आयुष्यात आज आपले कसे होते? आपला एखादा मित्र खूप श्रीमंत झाला की आपण त्यांच्याशी नातं जोडायला धावतो, आणि एखादा मित्र गरीब राहिला किंवा संकटात असला की आपण त्यांच्याशी अंतर ठेवू लागतो। पण लक्षात ठेवा, जी मैत्री पैशाचा चेहरा पाहून केली जाते ती मैत्री नसते, तो एक व्यवसाय असतो। खरा मित्र तोच जो तुमच्या खिशाचा आकार न बघता तुमच्या मनाचा आदर करतो। नंबर 2, दुसरा नियम आपल्याला शिकवतो की खऱ्या नात्यात मागण्याची गरज नसते, तिथे फक्त भावना समजून घ्यायच्या असतात। सुदामा जेव्हा द्वारकेला गेले तेव्हा त्यांच्या पत्नीने श्रीकृष्णासाठी पोहे दिले होते। सुदामा ते पोहे श्रीकृष्णाला द्यायला लाजत होते, कारण एका राजाला हे साधे पोहे कसे द्यायचे। पण श्रीकृष्णाने ते पोहे स्वतः हिसकावून घेतले आणि अत्यंत आवडीने खाल्ले। सुदामाने स्वतःसाठी कधीच काहीच मागितले नाही, पण श्रीकृष्णाने न मागता सुदामाचे दारिद्र्य दूर केले। रिअल लाईफमध्ये अनेकदा आपला मित्र संकटात असतो, पण त्याचा स्वाभिमान त्याला तुमच्याकडे मदत मागू देत नाही। तो तोंड उघडून सांगू शकत नाही की मला पैशाची किंवा आधाराची गरज आहे। अशा वेळी जो मित्र समोरच्यांचा चेहरा पाहून, त्यांची परिस्थिती ओळखून, त्यांचा स्वाभिमान न दुखवता त्याला गपचूप मदत करतो, तोच खरा मित्र असतो। मदत करून जगाला ओरडून सांगणे हे कर्माच्या नियमात बसत नाही। नंबर 3, तिसरा नियम सांगतो, मित्रांची परीक्षा नेहमी संकट काळात होते। कारण जेव्हा सुदामाच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ होता, जेव्हा त्यांच्या मुलाबाळांना अन्न मिळत नव्हते, तेव्हा त्यांना श्रीकृष्णाची आठवण आली, आणि श्रीकृष्णाने ही क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या आयुष्याचे सोने केले। खऱ्या आयुष्यात जेव्हा तुमचे दिवस चांगले असतात तेव्हा तुमच्या गाडीत बसणारे, हॉटेलमध्ये तुमच्यासोबत पार्टी करणारे अनेक मित्र मिळतील। पण कर्माचा सिद्धांत सांगतो, जेव्हा तुमची वेळ खराब असेल तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील, जग तुमच्यावर हसत असेल, अशा पडत्या काळात जो व्यक्ती तुमचा हात घट्ट पकडून उभा राहतो, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, हा एक शब्द सांगतो, तेच तुमचा खरा हितचिंतक असतो। सुखात सामील होणारे 100 नकोत, दुःखात खंबीर राहणारा एकच मित्र कमवा। नंबर 4, चौथा नियम आहे, मैत्रीमध्ये कधीही अहंकार युगो नसावा। श्रीकृष्ण एवढे मोठे देव होते आणि राजे असूनही जेव्हा सुदामा त्यांना भेटायला आले तेव्हा महालातील सर्व नियम बाजूला ठेवून ते सुदामाला कडकडून भेटले। त्यांनी कधीही असा विचार केला नाही, मी एवढा मोठा राजा आहे, मी या गरिबाला का मिठी मारू। आजच्या मानवी स्वभावात काय झाले आहे, छोट्याशा गोष्टीवरून नात्यामध्ये अहंकार येतो। त्याने मला फोन केला नाही तर मी का करू, तो माझ्या घरी आला नाही तर मी का जाऊ। या छोट्या अहंकारामुळे अनेक चांगली नाती तुटून जातात। लक्षात ठेवा, शारीरिक ताकदीपेक्षा किंवा तुमच्या पदापेक्षा नात्यामधील ओलावा मोठा असतो। जर मित्रांशी नाते टिकवायचे असेल तर अहंकाराचा त्याग करणे अत्यंत गरजेचे आहे। 5वा आणि शेवटचा नियम, वेळ कितीही बदलू द्या, परिस्थिती कितीही बदलू द्या, जुनी मैत्री कधीच बदलत नाही। श्रीकृष्ण आणि सुदामा संदीपची ऋषीच्या आश्रमात एकत्र शिकत होते, त्यानंतर दोघे वेगवेगळ्या मार्गावर गेले। काळाचा खूप मोठा टप्पा निघून गेला, पण जेव्हा अनेक वर्षानंतर दोघे भेटले
तेव्हा त्यांच्यातील तेच लहानपणाचे प्रेम जिवंत होते. आजकाल लोक थोडे मोठे झाले, थोडे पैसे कमवले की जुन्या मित्रांना विसरून जातात. त्यांचे फोन उचलणे बंद करतात. पण कर्माची बँक सांगते की जुने मित्र हे तुमच्या आयुष्याची खरी पुंजी असतात. नवीन श्रीमंत मित्र नक्कीच बनवा, पण ज्यांनी तुमच्या संघर्षाच्या काळात, तुमच्या गरिबीची दिवसात तुम्हाला ओळखले होते, त्या जुन्या मित्राला कधीही गमावू नका. कारण नाती जेवढी जुनी तेवढीच ती शुद्ध असतात. मंडळी, श्रीकृष्ण आणि सुदामा यांची ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आजच्या या स्वार्थी जगात स्वतःचे डोळे उघडण्यासाठी आहेत. तुमच्या आयुष्यात असा एखादा मित्र आहे का जो सुदामासारखा प्रामाणिक आहे किंवा श्रीकृष्णासारखा न मागता मदत करणारा आहे? जर असेल तर त्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याला हा व्हिडिओ शेअर करून सांगा की तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आजचा हा विषय आणि हे 5 नियम कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत नाती जपा आणि आनंदी राहा. धन्यवाद. थँक्यू.